नमस्कार. चला, माझ्यासोबत एका क्षणासाठी कल्पना करा. आपण श्रावस्तीच्या प्राचीन जेतोन विहारात उभे आहोत. जणू काही वेळच थांबला आहे. दुपारच्या सूर्याची ऊब जाणवतेय आणि हवेत धूप आणि जुन्या पानांचा एक मंद सुगंध दरवळतोय. आपल्या आजूबाजूला हजारो भिक्खूंच्या साधनेतून एक गहन, एक पवित्र शांतता पसरलीय. याच भूमीवर धम्मपदाच्या पानांमध्ये मैत्रीबद्दल, आपल्या संगतीबद्दल एक कालातीत सत्य दडलंय. एक असा ज्ञानाचा मोती जो 2500 वर्षांनंतरही तितकाच लख्खा आहे. चला तर मग आज आपण मिळून तो मोती शोधूया. तर आपला आजचा हा जो प्रवास आहे ना, तो 6 भागांमध्ये आपण बघणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत एका प्राचीन श्लोकाच्या गहन अर्थापासून. त्यानंतर थेर चन्ना नावाच्या एका गर्विष्ठ भिक्खूच्या नाट्यमय कथेचा शोध घेऊ, ज्याच्यामुळे हा उपदेश दिला गेला. आपण हेही पाहू की कशाप्रकारे एका कठोर शिक्षेने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. आणि सगळ्यात शेवटी हे हजारो वर्ष जुनं ज्ञान आपण आपल्या आधुनिक जीवनात, आपल्या मैत्रीच्या नात्यांमध्ये कसं वापरायचं हे शिकूया. या सगळ्या चर्चेचा जो आत्मा आहे, जो केंद्रबिंदू आहे, तो म्हणजे एक साधा पण अत्यंत गहन श्लोक. हे केवळ शब्द नाहीत, तर आपल्या आयुष्यात आपण कोणाला सोबत घ्यावं यासाठी एक शाश्वत मार्गदर्शक आहे. न भजे पापके मित्ते, न भजे पुरी साधुमे, भजेथ मित्ते कल्याणे, भजेथ पुरी सुत्तमे. तर या शक्तिशाली पाली शब्दांचा अर्थ काय आहे? सोप्या मराठीत सांगायचं झालं तर, वाईट मित्रांच्या संगतीत राहू नका, नीच लोकांची संगत धरू नका, याउलट चांगल्या मित्रांची संगत करा आणि जे उत्तम पुरुष आहेत त्यांचीच संगत करा. बघा किती थेट आणि स्पष्ट संदेश आहे, नाही का? यात कोणतीही गुंतागुंत नाही, काही लपवलेलं नाही. हा जणू काही एक वैश्विक नियम आहे, आपल्या जीवनाच्या प्रवासासाठी एक स्पष्ट दिशादर्शक. चला, यातला एक महत्वाचा शब्द जरा फोडून बघूया. कल्याणी मित्ते. कल्याणी हा पाली शब्दाचा अर्थ फक्त चांगलं किंवा नाईस असा होत नाही. याचा खरा अर्थ आहे उदात्त, प्रशंसनीय, नैतिकदृष्ट्या सुंदर. कल्याण मित्र म्हणजे अशी व्यक्ती ज्याची संगतच एका आरशासारखी असते, ज्यात आपल्याला आपलं सर्वोत्तम रूप दिसतं. ही मैत्री आपल्याला वर उचलते, आपल्यातल्या चांगुलपणाला खतपाणी घालते. ही केवळ सोयीची किंवा मनोरंजनासाठी असलेली मैत्री नाहीये, तर आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी असलेली मैत्री आहे. आणि याच्या अगदी उलट आहे पापके मित्ते. इथे पाप म्हणजे केवळ एखादी चूक नव्हे, या शब्दाचा मूळ अर्थ आहे हानिकारक किंवा विनाशकारी. म्हणजे पापमित्र ही अशी व्यक्ती आहे ज्याची संगत विषासारखी हळूहळू पसरते. कदाचित ते आपल्याला थेट वाईट गोष्टी करायला सांगणार नाहीत, पण त्यांची उपस्थिती, त्यांचे विचार, त्यांच्या सवयी या सगळ्या गोष्टी नकळतपणे आपल्याला नकारात्मकतेकडे, संकुचित विचारांकडे आणि शेवटी दुःखाकडे खेचून नेतात. कर्म बुद्धांना इतका थेट आणि स्पष्ट उपदेश देण्याची गरज का पडली असेल? या श्लोकाच्या मागे एका मानवी भावनांनी भरलेला कथेचा धागा आहे. ही कथा आहे थेर चन्नाची, जो बुद्धांच्या जीवनातला एक महत्वाचा पण तितकाच गुंतागुंतीचा भाग होता. चन्नाचा जीवनप्रवास म्हणजे नाट्यमय चढ उतारांची एक मालिकाच आहे. तो राजकुमार सिद्धार्थांचा सारथी होता, ज्याने राजकुमाराला महालाच्या बाहेरचं जग दाखवलं. पण गंमत बघा, भिक्खू झाल्यावर त्याचा हाच गौरवशाली भूतकाळ त्याच्या अहंकाराचं ओझं बनून राहिला. चन्नाचे हे शब्द जरा नीट ऐका. यात फक्त अहंकार नाहीये, तर एक खोलवरची वेदना आहे. कल्पना करून बघा, ज्या राजकुमारासोबत आपण आपलं सर्वस्व सोडून बाहेर पडलो, तो आता संपूर्ण जगाचा मार्गदर्शक बुद्ध झाला आहे. मी त्याचा एकमेव सोबती होतो हा विचार त्याच्या ओळखीचाच एक भाग बनला होता. पण आता सारीपुत आणि मोगल्लाना यांच्यासारखे ज्ञानी शिष्य आले होते. चन्नाला कुठेतरी वाटत होतं की त्याची जागा, त्याचं महत्त्व हिरावून घेतलं जातंय. त्याचा अहंकार खरं तर त्याच्या भीतीचा आणि असुरक्षितेचा एक मुखवटा होता. आता साहजिकच बुद्धांसारख्या व्यक्तीच्या नजरेतून चन्नाच्या मनातली ही उलथापालथ सुटणं शक्यच नव्हतं. त्यांनी चन्नाला बोलावून घेतलं, पण त्याला फटकारला नाही. त्यांची उपस्थिती शांत आणि करुणामय होती. त्यांनी चन्नाला त्याच्या भूतकाळाची आठवण न करून देता वर्तमानातल्या त्याच्या भिक्खू धर्माचं महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांची शिकवण ही जणू एका पित्याच्या उपदेशासारखी होती, ज्यात अपार करुणा आणि ज्ञान सामावलेलं होतं. आणि इथेच हा संघर्ष अधिक तीव्र होतो. एका बाजूला ज्ञानाचा करुणेचा प्रकाश होता आणि दुसऱ्या बाजूला अहंकाराचा अज्ञानाचा अंधार. एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 3 वेळा बुद्धांनी चन्नाला बोलावून उपदेश केला.
पण चन्नाचा अहंकार इतका घट्ट होता की ज्ञानाचा एकही किरण त्याच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यानं प्रत्येक वेळी ती संधी धुडकावून लावली. आणि मग जेव्हा शब्दांचा प्रभाव संपतो तेव्हा एका अशा कृतीची गरज पडते जी थेट हृदयाला भिडते. चन्नाच्या बाबतीत ती कृती होती ब्रह्मदंड, म्हणजेच मौनाची शिक्षा. ब्रह्मदंड हा शब्द ऐकून कदाचित काहीतरी भयंकर वाटेल, पण याचा अर्थ समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हा दंड सूड घेण्यासाठी नव्हता. ही एक प्रकारची आध्यात्मिक शस्त्रक्रिया होती, अत्यंत कठोर पण करुणेने प्रेरित. जेव्हा शब्दांचा, उपदेशाचा काहीही परिणाम होत नाही, तेव्हा कधीकधी व्यक्तीला त्याच्या अहंकाराच्या भिंतींमधून बाहेर काढण्यासाठी एका मोठ्या धक्क्याची गरज असते. ब्रह्मदंडाचा उद्देश चन्नाला तोडणं नव्हता, तर त्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देणं हा होता. फक्त एक क्षण कल्पना करून बघा, तुमच्या आजूबाजूला हजारो लोक आहेत, पण तुमच्यासाठी ते जणू अस्तित्वातच नाहीयेत. कोणीही तुमच्याकडे बघत नाहीये, कोणीही तुमच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीये. तुम्ही जणू काही अदृश्य झाला आहात. विचार करा, हा मानसिक आघात किती मोठा असेल. ब्रह्मदंडाची खरी शक्ती या संपूर्ण सामाजिक एकाकीपणात होती. आणि या कठोर उपायाचा तोच परिणाम झाला जो अपेक्षित होता. जेव्हा चन्नाच्या अहंकाराला कोणताही प्रतिसाद मिळेनासा झाला, तेव्हा तो अक्षरशः कोसळला. त्या भयंकर एकाकीपणात त्याला पहिल्यांदाच स्वतःच्या चुकांची तीव्रता जाणवली. तो तीव्र पश्चातापाने व्याकुळ झाला. ही वेदनादायक जाणीवच त्याच्या अहंकाराच्या विघटनासाठी आणि अंतिम ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आवश्यक होती. चला, आता या प्राचीन कथेला आणि श्लोकाला आपल्या आजच्या जगात आणूया. धम्मपदावरील भाष्यकारांनी आपल्याला मैत्रीचं परीक्षण करण्यासाठी एक अत्यंत व्यावहारिक, एक प्रॅक्टिकल गाईडबुकच दिलं आहे. हे तर मैत्रीचं जणू युजर मॅन्युअल आहे. चला, यातला प्रत्येक प्रकार जरा आपल्या आयुष्याच्या संदर्भात बघूया. पहिला प्रकार आहे घेणारा विरुद्ध मदतनीस. जरा त्या मित्राचा विचार करा जो फक्त तेव्हाच फोन करतो जेव्हा त्याला काहीतरी हवं असतं. याउलट तो मित्र आहे जो तुमच्या संकटाच्या वेळी तुम्ही न सांगताही मदतीला धावून येतो. दुसरा प्रकार केवळ बोलणारा विरुद्ध कायमचा सोबती. सोशल मीडियावर मी तुझ्या सोबत आहे अशी कमेंट करणारा मित्र आठवा, पण जेव्हा खरंच गरज असते तेव्हा तो गायब असतो. याउलट कायमचा सोबती तुमच्या यशात तुमच्या इतकाच आनंदी असतो आणि अपयशात तुमचा हात घट्ट धरून ठेवतो. तिसरा प्रकार खुशामतखोर विरुद्ध मार्गदर्शक. ऑफिसमधला तो सहकारी जो तुमच्या प्रत्येक चुकीच्या निर्णयालाही ग्रेट आयडिया म्हणतो, तो खुशामतखोर आहे. तो तुम्हाला तात्पुरतं बरं वाटायला लावतो, पण लांबच्या पल्ल्यात तुमचं नुकसानच करतो. खरा मार्गदर्शक मित्र तुम्हाला कटू सत्य सांगायला घाबरत नाही, कारण त्याला तुमची खरी काळजी असते. आणि चौथा वाईट प्रभाव विरुद्ध दयाळू. तो मित्र जो तुम्हाला नेहमी अजून एक ड्रिंक घेण्यासाठी किंवा कामाकडे दुर्लक्ष करण्यासाठी प्रोत्साहित करतो, तो वाईट प्रभाव आहे. याउलट दयाळू मित्र तुमच्या प्रगतीत खऱ्या अर्थाने आनंदी होतो. हे ज्ञान केवळ ऐकून किंवा वाचून पूर्ण होणार नाही. त्याला आपल्या अनुभवाचा भाग बनवणं खूप आवश्यक आहे. चला तर मग आता हे ज्ञान कृतीत आणूया. चला, आता एक छोटासा सराव करूया. शक्य असेल तर डोळे बंद करा. तुमच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या नात्याचा विचार करा. थोडा वेळ घ्या. आता गेल्या आठवड्यात त्या व्यक्तीसोबत झालेल्या तुमच्या संवादांची, भेटींची आठवण करा. त्या नात्यात तुम्हाला घेणाऱ्या मित्राचे गुण दिसले की मदतनीसाचे? त्या व्यक्तीची संगत तुम्हाला अधिक उत्साही, अधिक सकारात्मक बनवते की तुमची ऊर्जा कमी करते? अगदी प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, हे नातं मला माझ्या सर्वोत्तम स्वरूपाकडे घेऊन जातंय का? आता विचार करा, या नात्याला अधिक कल्याणकारी बनवण्यासाठी तुम्ही कोणती एक छोटीशी कृती करू शकता. कदाचित एक प्रामाणिक संवाद साधू शकता किंवा त्यांच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करू शकता. फक्त एक लहान पाऊल. आणि जाता जाता हा एक प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातोय. तुमच्या आयुष्यात असे कल्याण मित्र कोण आहेत? ते कोण आहेत जे तुमच्यातल्या चांगुलपणाला जागे करतात? ते तुमचे आईवडील असतील, शिक्षक, मित्र किंवा तुमचा जोडीदार. त्यांना ओळखा. त्यांची संगत ही कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान आहे. त्या नात्यांना जपा, कारण तीच आपल्या जीवनाची खरी श्रीमंती आहे.